रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण वेगळीच आणि एक नवीन रेसिपी बनवणार आहेत. आता ती रेसिपी तुम्ही कुठं पाहिले का नाही किंवा तुम्ही बनवले का नाही मला माहीत नाही, पण मी तरी बनवेल नाही अजूनपर्यंत आणि मी यूट्यूबवरसुद्धा कुठं पाहिलं नाही. चला मित्रांनो, ती रेसिपी आहे कोणती ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आता मित्रांनो, ह्या रेसिपीसाठी आपण 2 टमाटर घेतल्यात आणि त्या 2 टमाटर आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत आता. आणि ह्या ज्या 2 टमाटर घेतलेत ना आपण, हे आता कशा पद्धतीनं कापायचे पहा. त्याच्या अशा चकल्या बनवायच्या. चकल्या आपण बटाटा कसं कापितोय अशा पद्धतीनं आपण चकल्या करणार आहे त्याच्या. हे पहा, या अशा पद्धतीनं थोड्याशा पातळ करायच्या, जास्त काही पातळ नाही करायच्या. पहा, या अशा पद्धतीनं. चला आता तर हे पहा, आता टमाटर आपली पूर्ण कापून झाल्यात. ह्या 2 टमाटरच्या चक्क्या ती अशा बारीक पातळ पातळ चक्क्या करून घेतल्यात पहा. आता ह्याच रेसिपीसाठी आपण ह्या 3 अंडी घेतल्यात. आता ह्या 3 अंडी आपण फोडून घेऊ. आता ह्या फोडून घ्यावं लागतील आपल्याला. तर मित्रांनो, खरंच ही रेसिपी आहे ना, तुम्ही कुठं पहिली नसेल, यूट्यूबवर सुद्धा पहिली नसेल, ती रेसिपी आज आपण बनवतोय. आणि मित्रांनो, कसं आहे, व्हिडिओ बनवत असताना बारीक पोराचा आवाज हा येतोय. शेवटी बारीक पोरं राहतात नाही का घरामध्ये. तर आता 3 अंडी मस्तपैकी आपण फोडून घेणार आहेत. जशा पद्धतीनं आपण आमलेटसाठी फोडतोय, अंडा बुर्जीसाठी फोडतोय असा. पण मित्रांनो, ही बुर्जी नाही बरं का, ही वेगळीच आहे. या रेसिपीला तुम्ही पण नाव देऊ शकतात. आता हिला काय नाव देऊ ह्या मला आता काय सुचना, बघू आपण काहीतरी नाव देऊ या रेसिपीला. चला आता ह्या आपली मस्तपैकी 3 पण अंडी फोडून झाल्या ती. तर आता ह्या 3 अंड्यांमध्ये ना आपण 3 अंड्यांमध्ये आता आपण थोडासा फोडलेत ना, याच्यामध्ये आपण थोडा मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकावंच लागत आहे. ह्या चवीनुसार मीठ टाकू आपण. मीठ जास्त होईल पण आपण थोडा मापातच घेऊ. चला आता एवढा मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर आपण हा जो आपला मसाल्यांचा डबा आहे, त्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्या काही जे मसाला आहे ती, तर जास्त काही मसाला आपण टाकणार नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण फक्त काय टाकणार आहे ती, हे लाल तिखट आहे ना, तुम्हाला जशी तिखट पाहिजे असेल ना तशा पद्धतीनं हे लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही. तर मी माझ्या मापात टाकला, तुम्ही तुमच्या मापात टाकू शकता मित्रांनो. चला, आणि थोडासा हा मसाला आहे याच्यामध्ये. याच्यात बरंचसा मसाला मिक्स आहेत. एकदम स्वाद म्हणून आपण नॉर्मल टाकू त्यात, एकदम नॉर्मल टाकला आहे. चला, बाकी काय आपल्याला घ्यायचा नाही आता. आणि एकदम साधी सोपी रेसिपी मित्रांनो, तुम्ही पण बनवू शकतात. आणि आता हे अंडी तुम्ही असा बोटानं हलवून घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्यानं पण हलवून घ्या. म्हणजे याच्यातला मीठ आणि हे मसाला चांगलं पूर्ण असं एकजीव होतील. आणि हे पहा मित्रांनो, पूर्ण हलवून घेऊ आता. तर मित्रांनो, आता जे अंडे आपण फोडून घेतले 3, त्या पूर्ण अशी कालून झाल्या आपली पहा. कारण त्याच्यामध्ये जास्त करून मिरचीची गठुळी राहते किंवा मग मीठ इरत नाही, म्हणून हा मीठ आणि हे सगळं एकत्र कालून घेतलं. आता पुढची कृती पहा मित्रांनो, खूप मजेशीर कृती आहे पुढची आता. आणि आता आपण इकडं तवा ठेवला आहे चुलीवर. तर हा पहा, आपण चुलीवर तवा ठेवला आता इकडं, आणि थोडासा तेल ओतून घेऊ आपण. आता ह्या रेसिपीसाठी आहे ना मित्रांनो, जास्त काही तेलाची गरज लागत नाही. तुम्ही वापरला तरी चालत, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही तेल वापरू शकतात. हे बा, चला आता तेल आपला तवा पण आता तापणार आहे लगेच. आणि आपल्या रेसिपी आहेत ना मित्रांनो, शक्यतो करून काय होत आहे का आपण म्हणजे बऱ्याचशा चुलीवर करतोय. तर चला आता ह्या तेल आपलं चांगला तापलं. आता त्याला तापायचा टाईम नाही लागत, आणि आपण थोडासा असा इथून थोडासा म्हणजे त्याला माखून घेऊया हे तेल आपण. तर चला, मस्तपैकी आपला आता ह्या तेल तापलाय असा ते आपण पसरून घेतोय असा. तर चला आता आहे ना, हे बा, हे ज्या चकल्या आहेत ना, मस्तपैकी अशी आपण ह्या अंडा फोडून घेतल्यात ना, याच्यामध्ये मस्तपैकी चकली आपण अशी बुडवायची. हे बा, जशा पद्धतीनं आपण बटाटा भज्या करतोय ना तशा पद्धतीनं हे पहा. आणि मस्त अशी ह्या तेल टाकलाय आपण, याची अशी सोडून घ्यायची. हे बा, आणि उलटी पालटी करीत राहायची. हे बा, अशा पद्धतीनं.
गप्पा गप अशा आपल्या तळीवर बसतील तशा चकल्या आपण सोडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या उलट्या पालट्या करीत राहायच्या. तर हे बघा मित्रांनो, आता मस्तपैकी आपण या चकल्या याच्यामध्ये आख्या कालवलेल्या अंड्यांमध्ये टाकून द्यायची आणि थोड्या आता बुजतात ना त्याच्या आपण थोडा असा ह्या कालवलेल्या अंड्याचा म्हणजे जे पाणी आहे ना ते आपण इशू टाकायचा आणि असा उलट्या पालट्या करून घ्यायचा. किती मस्त दिसतात पाहा मित्रांनो. आता मस्त तर दिसतात पण आपण खाऊन पण पाहणार कशा काय लागत आहे चांगल्या लागलं ना मित्रांनो तरच मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही पण करा. तर अशा पलटी करून घ्यायच्या एकदम सेम तयावरचं भजी झालं खरे. हे बा तर या पहा मस्त उलट्या पालट्या करून आता मस्त बुजल्यात त्या खरपूस बुजल्यात मस्त. आता आपण काढून घेऊ. हे बा तर 2 तांबटाच्या एवढं झालं. अजून आपली हयाती थोड्याफार चकल्या आपल्या हयाती आणि तांबटा जळू नये ह्या याची पण काळजी घ्यायची बरं का मित्रांनो. आणि आता आहे ना हे बा एवढंच उरल्यात आपल्या. आता असं आहे ना आपण पुन्हा टाकून घेऊ आणि आपलं तेल थोडा कमी पडला आपल्याला तेल पण सोडून घ्यावं लागणार आहे आणि ते तेल सोडून घ्यायचं म्हणजे त्या जळती नाही ती आणि तेलाला पण चिटकती नाही ती. किती मस्त मित्रांनो पहा. मित्रांनो आहे का नाही नवीन रेसिपी तुम्ही पण बनवा का मित्रांनो. पण कशी चव लागते मला माहीत नाही मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि आज स्वतः मी ह्या बनवतोय कारण रामदाची आहे ना ती काही ह्या गोष्टीला हात लावत नाही. आता ती माळकरी आहे ना त्याच्यामुळं मग आपण या स्वतः थोडासा तेल कमी पडला होता. आदित्य हे झोपलाय आदित्यसारखा हाक मारतो त्याच्या आईला. आणि आता एवढ्या चकल्या टाकून झाल्या ती आणि हे जे पाणी आहे ना आपला तांबटा पुढे हा पूर्ण ओतून घेऊ आता आणि पूर्ण कारण आता आपला जवळजवळ सगळा संपलाय. ह्या बा तर चला आता ह्या तयार झालाय तर आपण टेस्ट घेऊ म्हणजे खाऊन पाहू कशी लागत. कारण मित्रांनो मी सुद्धा पहिल्यांदाच खातोय. मी सुद्धा अजून कधी बनवले नव्हता आणि कधी खायला पण नाही. चला आता खाऊन पाहतो चांगला लागला तर तुम्हाला पण सांगाल मित्रांनो. रामदास तो पण नाही ना खायला अजून नाही ना. बरं पोहे कसा लागत आहे खाऊन पोहे. कसं आहे चांगलं आहे पण मीठ थोडं कमी आहे. हा म्हणजे थोडं हानी झालं आहे ना. हा चालेल मग मीठ आपण त्याच्यात फिरवून घेऊ. बरं मी पण खाऊन पाहतो. तर मित्रांनो तसं हे आपण तोंडी लावाय केला आहे जेवणाबरोबर. पण मग आपल्याला म्हणजे चवतं घ्या पाहिजे ना कसा लागत आहे. कारण आता आपण पण पहिल्यांदाच खातोय आणि पहिल्यांदाच बनवतोय आणि तुम्हाला पण सांगायचे मला कसा झाला आहे त्या. आता रामदासनं खाला पण रामदास म्हणतो थोडासा आळणी झाला आहे म्हणजे आपल्याकडून मीठ कमी झालं आहे असा रामदासचा म्हणणे. पण मी पाहतो खाऊन बरं. रामदासचा म्हणणं बरोबर आहे मित्रांनो. थोडासा आळणी झाला आहे मग त्याच्यावर आपण थोडासा मीठ फिरवू शकतो आहे. तर मित्रांनो खरंच मस्त लागत आहे बरं का. मस्त खरपूस बुजून घ्यायचं आहे आणि मीठ पण आपला मापात टाकायचा. आळणी झाली थोडासा कसा तंबाट कसं आहे मित्रांनो तंबाट झाल्यामुळं पाणी राहतं का नाही मग त्याच्यामुळे थोडा आळणी होत आहे मग थोडासा मीठ जास्त टाकायचा आणि मस्त होत आहे मित्रांनो. तुम्ही पण करून पहा. आणि आजची एक नवीनच रेसिपी मी आपल्यासमोर दाखवली मित्रांनो. तर कशी वाटते मित्रांनो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला लाईक करा हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र. चला मित्रांनो आता बसू जेवायला. जेवणाबरोबर आपण ह्या तोंडी लावाय केला आहे.